तर सुरू झालाय. ओके, ठीक आहे. तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सूरज चव्हाण आणि मी तुमचं सर्वांचं एकदा स्वागत करतो मेगाबीट एज्युकेशन यवतमाळच्या युट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, सर्वप्रथम ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं आहे IBPS PO, IBPS क्लर्क आणि IBPS SO मध्ये, त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि मनपूर्वक अभिनंदन. काही आमचे विद्यार्थी आहेत, काही बाहेरचे विद्यार्थी आहेत, त्या सर्वांना कॉंग्रॅच्युलेशन. काही विद्यार्थी असे पण आहेत ज्यांची क्लर्क झाली नाही किंवा त्यांची प्रिलिमिनरी एक्झाम झाली नाही. काही विद्यार्थी असे सुद्धा आहेत ज्यांची प्रिलिमिनरी एक्झाम झाली आणि मेन्स झाली नसेल, आणि काही विद्यार्थी असे सुद्धा आहेत ज्यांची प्रिलिमिनरी एक्झाम झाली, मेन्स एक्झाम झाली आणि कुठे ना कुठे त्यांचं इंटरव्ह्यू मध्ये कटलं असेल किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये कटलं असेल, काही ना काही असं रिझनमुळे त्यांचं यावर्षी नाही झालं. तर अशा विद्यार्थ्यांना हताश होण्याचं कारण नाही, त्यांना नाराज होण्याचं कारण नाही, कारण की 2024 या नवीन वर्षासोबत नवीन ऑपॉर्च्युनिटी सुद्धा आलेल्या आहेत. तुम्हाला माहिती आहे की SSCचं कॅलेंडर प्रत्येक वर्षी येतं, IBPSचं कॅलेंडर प्रत्येक वर्षी येतं. तर ते कॅलेंडर या वर्षी सुद्धा आलेलं आहे आणि त्या वॅकन्सी या वर्षी सुद्धा आलेल्या आहेत. SSC CHSL कंबाईन हायर सेकंडरी लेवल ची नोटिफिकेशन नुकतीच आलेली आहे आणि काही जे नोटिफिकेशन्स आहेत किंवा रिक्रुटमेंट आहेत हे लवकरात लवकर येणार आहेत. आता तुम्हाला माहिती आहे की इलेक्शनचा काळ सध्या सुरू आहे, त्यामुळे काही एक्झाम जे स्टेट लेवल असेल किंवा सेंट्रल लेवलचे असेल, कुठे ना कुठे मॅन पॉवरमुळे थांबलेली आहे. पण जसं हे इलेक्शन संपलं मे आणि जून मध्ये, परत एकदा नोटिफिकेशन तुमच्या सर्व एक्झाम चालू होतील, फॉर्म भरणं सुरू होतील आणि ज्या एक्झाम थांबलेल्या होत्या त्या एक्झाम पुन्हा कंडक्ट करण्यात येतील. ठीक आहे. तर काही जे ऑपॉर्च्युनिटीज आहेत जे 2024 मध्ये आता येणार आहेत किंवा ज्यांची नोटिफिकेशन आलेली आहे, ज्यांचे पेपर होणार आहेत, तर या संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहोत की 2024 मध्ये तुमची प्रिपरेशन काय असायला पाहिजे, कोणत्या कोणत्या एक्झाम आहेत, ह्या सर्व एक्झाम कोणत्या मंथ मध्ये होतील, एक्सपेक्टेड नोटिफिकेशन कोणत्या आहेत, हे सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळतील. ठीक आहे. तर तुमची प्रिपरेशन कुठेच थांबायला नको. असं नको की 2-3 महिने झाले तर नोटिफिकेशन आले नाही तर मी प्रिपरेशन स्टॉप करतो, जेव्हा नोटिफिकेशन येईल तेव्हा मी माझी प्रिपरेशन पुन्हा सुरू करेन, असं व्हायला नको विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. तर आपण सुरू करूया आपला आजचा व्हिडिओ. ओके. तर सर्वात पहिली जी नोटिफिकेशन आपली आहे ती आहे एक्सपेक्टेड नोटिफिकेशन जी आहे ही आहे ओके. तर सर्वात पहिले येणार आहे एक्सपेक्टेड आहे LIC असिस्टंट आणि ही कुठे ना कुठे एप्रिल मंथ मध्ये येण्याची म्हणजे याच महिन्यात येण्याची संभावना आहे. त्यानंतर आहे ECGC ची PO. ECGC याची सुद्धा एप्रिल मध्ये एक्सपेक्टेड आहे. सेबी ग्रेड 1 ही नुकतीच आय गेस आलेली आहे. ठीक आहे. सेबीची नोटिफिकेशन आलेली होती. त्यानंतर RBI ग्रेड बी, RBI ग्रेड बी हे एप्रिल मध्ये येण्याची संभावना तशी कमी आहे, मे मध्ये ही येऊ शकतो. त्यानंतर RRB PO असिस्टंट याचं तुम्हाला कॅलेंडर मिळालेलंच आहे. IBPS RRB चा कॅलेंडर आलेला आहे. तर ही जून जुलै मध्ये IBPS क्लर्क आणि नोटिफिकेशन ऑफ RRB PO आणि असिस्टंट हे जून मध्ये येईल. त्याच्यानंतर SSC CGL ने सुद्धा त्यांचं कॅलेंडर रिलीज केलेलं आहे. यामधली CHSL ची नोटिफिकेशन सध्या आलेली आहे. टोटल 3712 यामध्ये पोस्ट वॅकन्सीज यामध्ये दिलेल्या आहेत आणि CHSL हे 10+2 म्हणजे 12वी बेसिसवर तुमची एक्झाम होत असते. त्याच्यानंतरची जी नेक्स्ट नोटिफिकेशन आहे एक्सपेक्टेड ती आहे नाबार्डची ग्रेड 1 आणि DA. ठीक आहे. नाबार्डची कडून आहे जी जुलै आणि ऑगस्ट मध्ये येऊ शकतं, जुलै किंवा ऑगस्ट मध्ये एक्सपेक्टेड आहे. त्यानंतरची जी IBPS PO ची नोटिफिकेशन आहे यात ही सुद्धा ऑगस्ट मध्ये कन्फर्म येणार आहे. तर IBPS RRB, IBPS क्लर्क आणि IBPS PO याचं कॅलेंडर टेंटेटिव्ह कॅलेंडर आपल्याला मिळालेलंच आहे. त्यानंतर SBI PO आणि SBI क्लर्क हे कुठे ना कुठे सप्टेंबर आणि ऑक्टोबर मध्ये येऊ शकतं. त्यानंतर RRB ची असिस्टंट जी लेवल आहे, असिस्टंट लेवल ही सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये येऊ शकतं. त्यानंतर IBPS SO ही सुद्धा कॅलेंडर मध्ये दिलेलं आहे IBPS आणि ही ऑक्टोबर मंथ मध्ये येणार आहे. ठीक आहे. तर हे झालं तुमचं रिक्रुटमेंट रिलेटेड टू द बँकिंग सेक्टर. काही अदर नोटिफिकेशन सुद्धा आहेत जे बँकिंग व्यतिरिक्त आहेत आणि जे 2024 मध्ये येणार आहेत, त्याला सुद्धा आपण एक थोडंसं क्विक ओव्हरव्ह्यू घेऊया. वेल, तर काही जे अदर नोटिफिकेशन्स आहेत जे येणार आहेत
ते आपल्याकडे आहेत. ओके. नाबार्डची ग्रेड बी, नाबार्ड कडून परत एक वॅकन्सी येणार आहे जी ग्रेड बी ची आहे. देन एक्सपेक्टेड आणखी आहे IRDAI ची नोटिफिकेशन, नंतर IFSCA ची नोटिफिकेशन आहे. देन सिडबीचा ग्रेड 1 होणार आहे, सिडबीचा ग्रेड 1 सुद्धा होणार आहे. नंतर पीएफ डिपार्टमेंट कडून PFRDA होणार आहे ग्रेड ए, PFRDA ची ग्रेड ए होणार आहे. नंतर NPSC ग्रेड ए आणि बी साठी सुद्धा वॅकन्सी निघणार आहे. त्यानंतर LIC असिस्टंट सोबत LIC AO सुद्धा येणार आहे आणि ESIC SSO सुद्धा येणार आहे. ठीक आहे. तर या वॅकन्सीज 2024 मध्ये आपल्याकडे एक्सपेक्टेड आहेत. खूप नंबर ऑफ वॅकन्सीज आपल्याकडे आहेत. बँकिंग सेक्टर तर आहेच, सोबत अदर सेक्टर सुद्धा आहेत. त्यानंतर CF सेंट्रल पोलीस फोर्स, सेंट्रल पोलीस फोर्स, त्यानंतर जी आणखी आहे RRB रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड, रेल्वेची सुद्धा नोटिफिकेशन आलेली आहे. ठीक आहे, रेल्वेची सुद्धा नोटिफिकेशन आलेली आहे, तर ती सुद्धा एक वॅकन्सी आपल्याकडे आहे. त्यानंतर SSC आहे, SSC मधल्या 4 वॅकन्सीज आपल्याकडे आहे. CHSL आपल्याकडे आहे, MTS आपल्याकडे आहे, नंतर CGL सुद्धा येणार आहे आणि एक आहे SSC JEE सुद्धा येणार आहे. तर या वॅकन्सी सुद्धा आहेत. काही स्टेट लेवलच्या वॅकन्सी सुद्धा आहेत, जसं आपण महाराष्ट्रामधून बिलॉंग करतो तर काही स्टेट लेवल वॅकन्सी सुद्धा आहे. आणि स्टेट लेवल वॅकन्सी सोबत जे काही थांबलेल्या वॅकन्सी होत्या किंवा ज्यांची एक्झाम होती ते सुद्धा आता इलेक्शन नंतर कंडक्ट करण्यात येईल. ठीक आहे. या व्यतिरिक्त जसं तुम्हाला माहित आहे आमचे काही कोर्सेस रन होतात, जसं बँकिंग आहे, इन्शुरन्स एक्झाम आहे, रेल्वे एक्झाम आहे, स्टाफ सिलेक्शन कमिशन आहे. नुकतीच SSC ची नोटिफिकेशन रिलीज झालेली होती 12वी बेसिस CHSL साठी. तर याची जर तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल आमच्या इन्स्टिट्यूटला ऑनलाईन मोडमध्ये किंवा घर बसून ऑफलाईन मोडमध्ये, तर तुम्ही हायब्रिड मोडमध्ये बॅच अटेंड करू शकता. तुम्हाला ऑनलाईन करायचं असेल तुम्ही ऑनलाईन करू शकता, तुम्हाला ऑफलाईन करायचं असेल तुम्ही ऑफलाईन मध्ये सुद्धा करू शकता. त्यासाठी तुम्हाला आमचा जो मोबाईल नंबर आहे या नंबरवर तुम्हाला कॉल करायचा आहे किंवा तुम्हाला आमच्या ऑफिसला येऊन व्हिजिट करायचं आहे. जे पण तुमच्याकडून पॉसिबल होत असेल ते तुम्ही करू शकता. या व्यतिरिक्त या व्हिडिओला जे पण तुमचे मित्रमंडळी आहेत, रिलेटिव्ह आहेत, जे बँकिंग एक्झाम किंवा अदर एक्झामची वाट पाहत होते, जे प्रिपरेशन करत होते, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पाठवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय. थँक्यू सो मच.